मी प्राध्यापक आहे. मी या क्षेत्रात येण्याच्या पाठीमागचा उद्देश माझा एकमेव असा होता की जवळपास माझे फ्रेंड सर्कल या सगळ्या क्षेत्रामध्ये अडकलेत आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी. मला वाटतं की आरोग्या संदर्भात मी स्वतः जवळपास 550 आर्टिकल लिहिलेत. माझी स्वतःची वेबसाईट आहे, त्या माध्यमातून मी जनजागृती करतो. मी डॉक्टर मल्हार गुरुनाथ सिंग, जनविचारन्यूज.com. मी तुम्हाला सर्वांना ज्यांच्याकडे नंबर आहे त्यांना पाठवतो मी. मला नेहमी वाटायचं की आपण कोणासाठी काहीतरी करतो, पण एक गोष्ट माझ्या काल लक्षात आली, भाषण देऊन आर्टिकल लिहून उपयोगाचं नाही, डायरेक्ट त्यांच्याकडून पोहोचलं पाहिजे. काल मी इथं आल्यानंतर मला आणखी एक चांगला ट्रॅक मिळाला की लोकांचं काउन्सिलिंग करत लोकांना माहिती देत लोकांचं आरोग्य बरं करण्यासाठी मला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा आजोळ कोल्हापूर आहे आणि नेहमी कोल्हापूरमध्ये आले मी आनंदीच असतो. मला नेहमी असं वाटतं की आपण कोल्हापूरात परत एकदा यावं आणि सोशल फाउंडेशनच्या निमित्तानं भविष्य काळामध्ये कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्याची मानसिकता माझी आहे. मी सुद्धा पेशाने प्राध्यापक असल्यामुळे मला वाटते कोल्हापूर सर्वांना देणार आहे. मला कोल्हापूर आणखी काहीतरी देऊ शकतं असं मला कुठेतरी ह्या सिस्टम मध्ये जाणवतं. कालपासून एक नेहमी वाक्य वापरलं जातं कि देने वाला ऊपर है, देने वाला नीचे है, लेकिन कौन किसको देने वाला है, किसे देने वाला है, हे हम लोग को सोचणे असेल. त्यामुळं असलम सर शेखच्या माध्यमातून मोरे सर माझे अपलाईन आहेत, त्यांच्या माध्यमातून मी इथं आलोय. सरांनी खूप कमी वेळात फक्त सरांच्या एका कॉलवरती मी इथं आलोय. एकाच कॉलवरती सर फक्त जस्ट तुम्ही या आणि पुढे बघा तुम्हाला काय मिळतं ते सर्व काही मिळून जाईल. त्यामुळं मला वाटतं या हॉलमध्ये प्रत्येक जण आलेला, कुणी वयाने मोठा असेल कुणी छोटा असेल हे महत्वाचं नाही, पण आपण समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाचं काहीतरी देणं लागतो, पण ते ऋण व्यक्त करण्यासाठी, ती परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. या संधीचं सोनं करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा नंबर मी काही लोकांना देतो. मी जरी काय गरज पडली तर पर्सनली कुणी कॉल केला, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, त्या सगळ्यांचं स्ट्रिक्स माझ्याकडे आहेत. कुणी मदत मागितली तर मी 100% 24 तास अवेलेबल आहे सर्वांसाठी. ठीक आहे.